आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 20 महत्त्वाचे प्रश्न। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तुम्हाला याच्यातून एक जरी मार्क फिक्स झाला, एक जरी प्रश्न जरी कळाला तरी हा व्हिडिओचा पूर्णपणे सार्थक झाला असं समजून टाकू आपण। चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया तुमचा टाइमपास न करता, कारण की टेस्ट करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। बघा आपल्याला अंधविश्वासामध्ये नाही जागायचं। पहिला प्रश्न पाहूयात आपण। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला 2-2 सेकंद देत जाईन। पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? एकदम सोपा प्रश्न आहे। राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? आणि ऑप्शन तुमच्या समोर आहेत, बघू शकता A B C D ऑप्शन तुमच्या समोर आहेत। कुठं ना कुठं वाचलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला 2 सेकंद देतो, याचं ऑप्शनचं उत्तर सांगतो मी, हैदराबाद। तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, कुठे? हैदराबाद, नाशिकला आपली PSI ची। तर हैदराबादला कोणची मित्रांनो? सरदार वल्लभभाई पटेल ही राष्ट्रीय अकादमी आणि तिची स्थापना झाली 15 सप्टेंबर 1948। लक्षात ठेवायचं 15 सप्टेंबर 1948 आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनीच ऑल इंडिया सर्व्हिसची स्थापना केली। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। मित्रांनो किती पण स्कोर येऊ द्या तुमचा, 1 येऊ द्या 2 येऊ द्या, लाजू नका, कारण की ज्ञान आहे, दाबून ठेवू नका। जसं पाणी एका जागेवर सडतं तसं ज्ञानला तुम्ही तुमच्या मनामध्ये काउंट करा, कारण की आपल्याला टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आपण किती पाण्यात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? एकदम सोपा प्रश्न आहे। अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? तर याचा आन्सर सांगतो तुम्हाला, 2 सेकंद देतो। अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो? 2 सेकंद देतो। याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, एकदम सोपं आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। लक्षात ठेवायचं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। तिसरा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? A B C D कुठं ना कुठं वाचला असेल। आणि मित्रांनो एक नवीन प्रश्न तुम्ही जर शिकले तुम्हाला तर 100% फायदा होईल। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? त्याचा आन्सर सांगतो, A B C। याचा आन्सर आहे पंतप्रधान। कोण असतात? पंतप्रधान। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। चौथा प्रश्न आहे, महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा। काय? महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा। महाराणीचा चाललंय, लक्षात ठेवा। तर मित्रांनो याचा आन्सर एकदम सोपं आहे, षष्टी। काय? चाचीचे। काय? चाचीचे। त्याचे लिहून झाले, त्याच्या वागण्याचा मला राग आला, शिंक्यांचे सुटले, तो दिवसा झोपतो। तर मित्रांनो आणि पंचमीला काय असतं? ऊनहून। ऊनहून पंचमीला काय असतं? ऊनहून। तो घरातून बाहेर पडला, तुझ्या हातून हे काम होणार नाही, असे उदाहरण असतात मित्रांनो। सांगायला भरपूर आहे। आणि चतुर्थीला काय असतं? चतुर्थी नृत्य सारखंच आहे, सलानाते सलानाते। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। नेक्स्ट आहे, कंटाळवाणे या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा। कंटाळवाणे या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? कंटाळवाण्याचा कोणता येईल? तर तुम्हाला 2 सेकंद येतो। ऑप्शन A B C D तुमच्या समोर आहेत। तर कंटाळवाण्याचा शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे अवीट। लक्षात ठेवा 5 प्रश्न झालेले आहेत आपले, 5 पैकी किती बरोबर आले पहा तुम्ही। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। तर मित्रांनो आता नेक्स्ट आहे, एखाद्या व्यक्ती रक्तदान केल्यावर पुन्हा तो किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो? तर मित्रांनो आरोग्य सेवक झालं, त्याच्यानंतर आपल्या आरोग्य विभाग यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की विज्ञान चांगल्या प्रकारे पडू शकतं आणि हातचे मार्क आहेत आपले। तर पाहू शकता 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना। एखादा व्यक्ती रक्तदान केल्यावर पुन्हा तो किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो? तर 6 प्रश्न झाले आहेत। तर याचा आन्सर आहे 3 महिना। लक्षात ठेवा 6 पैकी 6 बरोबर असेल अशी आशा करतो। लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर याचं तुम्हाला 2 सेकंद देतो। तर याचा आन्सर आहे लोकसभा अध्यक्ष। लक्षात ठेवायचं कोण भूषवतो? लोकसभा अध्यक्ष। 7 प्रश्न झाले। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, बरेच जण चुकणार आहेत। वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हॅलोजन। वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? वनस्पती वाढीसाठी तर मित्रांनो बघू शकता, याचा आन्सर सांगतो मी, नायट्रोजन। लक्षात ठेवा नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड नाही, नायट्रोजन या घटकाची आवश्यकता असते। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? मिथेन, प्रोपेन, हायड्रोजन, इथर। तर याचा आन्सर आहे 9 झाले, मिथेन। लक्षात ठेवा कोणता वापरतात? मिथेन। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क कोणत्या देशाने बहाल केला? इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, अमेरिका। त्याचा आन्सर सांगतो मी, तुम्ही तुमचं फिक्स करा मनमध्ये, 10 पैकी 10 बरोबर असतील। त्याचा आन्सर आहे न्यूझीलंड। लक्षात ठेवा कोणत्या देशाने? न्यूझीलंड। साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पक्षिक प्रकाशित करत होते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे। साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पक्षिक प्रकाशित करत होते? तर बघू शकता ऑप्शन तुमच्या समोर आहेत, तुम्हाला 2 सेकंद देतो। त्याचा आन्सर सांगतो मी, तुम्ही तुमचं फिक्स करा आणि लाजू नका।
याचा आन्सर आहे स्वतंत्र भारत. कोणचं? स्वतंत्र भारत. तर मित्रांनो, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये ब्रिटिश सरकारची स्थापना केली होती. कोणी केली ती? क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांचा जन्म साताऱ्यामध्ये नव्हता झाला, तर त्यांचा जन्म सांगलीत झाला, वाळवा तालुक्यात. आणि नाना यांनी तलाठीची नोकरी पण केली बघा. आणि 1930 साली त्यांनी सविनय कायदेभंगामध्ये जाण्यासाठी ती नोकरी पण सोडली. अशा प्रकारे त्यांचं कार्य पूर्ण डिटेलमध्ये सांगायला आपल्याला टाईम नाही, कारण की आपली टेस्ट चालू आहे. खालीलपैकी कोणता वायू उदासीन आहे? 2 सेकंद देतो. इथे पाहिजे नव्हतं. खालीलपैकी कोणता वायू उदासीन आहे? त्याचा आन्सर आहे, बघू शकता तुम्ही, काळजीपूर्वक उत्तर द्या. याचा आन्सर सांगतो मी, तुम्ही फिक्स करा लगेच. मिथेन. कोणचा वायू आहे? मिथेन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 12 क्वेश्चन झाले, लक्षात ठेवा तुमचं किती बरोबर आले. GIFचा फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो, आपल्याला मोबाईलवर येत नाही का व्हॉट्सअपला कधी कधी, GIFचा फुल फॉर्म काय आहे? तर पाहू शकता ऑप्शन तुमच्या समोर आहे, तुम्ही फिक्स करा. थोडं मोठे अक्षर तरी पण वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की आपण इथं जिंदगी लावलेली. ग्राफिक्स इंटरनॅशनल फीचर, त्याच्यानंतर आहे ग्राफिक इंटरचेंज फॉन्ट, नंतर आहे ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट, आणि त्याच्यानंतर यापैकी नाही. तर लक्षपूर्वक द्या, कारण की बघा पेपरला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. याचा आन्सर सांगतो मी, तुम्ही तुमचं फिक्स करा. ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट, लक्षात ठेवायचं, ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट आहे, संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ते कोणत्या खेळाशी आहे? एकदम सोपं आहे. याचा आन्सर आहे फुटबॉल. काय? फुटबॉल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? नीरा, पवना, पैनगंगा, पंचगंगा. तर याचा आन्सर सांगतो मी, तुम्ही तुमचं फिक्स करा. सगळ्यांचं उत्तर बरोबर असेल, पंचगंगा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तुमच्यासमोर ऑप्शन आहे, 2 सेकंद देतो. पंजाब, गुजरात, राजस्थान, हरियाणा. याचा आन्सर सांगतो मी, तुम्ही तुमचं फिक्स करा. 16 क्वेश्चन झाले. हरियाणा, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? एकदम सोपं आहे, लगेच आन्सर सांगतो, तुमचं बरोबर चालू असेल. 17 क्वेश्चन झाले, आशा करतो तुमचे चांगले बरोबर आले असतील. त्याचा आन्सर आहे गुजरात. तर आपल्या महाराष्ट्राला किती? 720. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे किंवा मार्गावर आहे? त्याचा आन्सर एकदम सोपं आहे, हे पण बरोबर असेल, नगर कल्याण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? लंडन, व्हिएन्ना, जिनेवा यापैकी नाही. याचा आन्सर बघा, तुम्ही तुमचं काउंट करा. याचा आन्सर सांगतो मी, जिनेवा. कुठं? स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी 1863 साली याची स्थापना झाली. किती? 1863 साली. आणि 8 मेला रेड क्रॉस दिवस म्हणून आपला पाळा. लास्ट क्वेश्चन आता पाहू आपण. UNO सदस्य देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही? तुम्हाला 2 सेकंद देतो. UNO सदस्य देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही? ऑप्शन आहे फ्रान्स, चीन, रशिया, जपान. तर याचा आन्सर आहे जपान. लक्षात ठेवा, UNO काय